नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्विच ऑन मराठी आपल्या मायबोली भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे 2 जून 2026ला. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. या योजनेअंतर्गत आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी आणि आनंदाची बातमी आहे की जे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही नवीन योजना आलेली आहे. दिनांक 2 जून 2026मध्ये ही जी योजना आहे, म्हणजे जो जी आर आहे, हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आपण बघू शकता. तर हा जो जी आर आहे हा कशासाठी केलेला आहे, तर शेतामध्ये अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा महापूर यासारखे जे नैसर्गिक आपत्ती वगैरे राहतात, त्यामुळे शेतीचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना त्याची जे कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करण्यास खूप त्रास जाते किंवा त्यांना काही काही थकबाकी देखील ठेवावी लागते, तर पैसे भरणं होत नाहीत. तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, तर त्याची थकबाकी राहिलेली जी रक्कम आहे ती सरकार आणि शेतकरी या दोघांच्या मदतीने ही जी रक्कम आहे ती जमा करण्याचं जे काम आहे ते या जी आर मार्फत केलं जाणार आहे. तर ते कशा प्रकारचं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी अनेक अशा योजना राबवलेल्या आहेत, जसे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अशा वेगवेगळ्या प्रोत्साहनपर योजनांचा लाभ आतापर्यंत शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत आलेला आहे. तर सध्या यावर्षी नवीन एक योजनेचा संकल्प आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. तर 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6/3/2026 रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी 2026 ते 27च्या अर्थसंकल्प जेव्हा सादर केला, तेव्हा 30/9/2025 ज्या शेतकऱ्यांचे 30/9/2025पर्यंत जुने घेतलेले जे पीक कर्ज आहे ते अजून भरलेले नाही, त्यांना शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये कर्जमुक्ती, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या नावाखाली हे जे आहे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी दरवर्षी आपले जे कर्ज आहे ते नियमित वेळेत भरतात, त्यांच्याकरिता सुद्धा एक प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केलं आहे, की ज्याचं खूप दिवसापासून पेंडिंग पडलेलं आहे, कर्ज भरण्याचं राहिलेलं आहे, किंवा कोणाचं समजा 1.5 लाख रुपये असतील, कोणाचे 2 लाख रुपये असतील, कोणाचे 3 लाख रुपये असतील, तर त्यांच्याकरिता जुने 2019पासून तर 2025पर्यंत जे पण असतील त्याच्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती भेटणार आहे. आणि जे रेग्युलर 2021, 22, 23, 24, 25 असे जे रेग्युलर मागच्या 3-4 वर्षापासून दरवर्षी भरत आलेले आहेत, काढत आलेले आहेत, तर अशांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ या जी नुसार देण्यात येणार आहे. त्यानंतर आपण पुढचं जे मेन शासन निर्णय आहे मुख्य ते बघूया, की 2/6/2026ला हा जो शासन निर्णय आहे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काढण्यात आलेला आहे. या योजनेचा तपशील बघूया. या योजनेचा तपशील असा आहे की या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल. म्हणजेच अगोदर छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिराव फुले अशा कर्जमुक्ती योजना जे आहेत ते अलग अलग नावाने ओळखल्या जातात. तसंच 2026ची जी ही योजना आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावाने संबोधण्यात येईल. आणि ह्याच्यानुसार आपण बघू शकता की 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत ज्यांनी अल्प मुदत पीक कर्जाची जे उचल केलेली होती पण त्यांनी अजून भरलेली नाही, तर त्यांच्यासाठी किंवा एका बँकेत असो किंवा मग अनेक बँकेत असो, तर ते काय होणार माहिती आहे का, त्याची जी एका बँकेची किंवा मग एकापेक्षा जास्त बँकेची जी रक्कम आहे ती 2 लाखापेक्षा आत असो किंवा 2 लाखापेक्षा जास्त असो, तर त्याकरिता 2 लाख रुपयापर्यंत मदत ही जाहीर केलेली आहे. म्हणजे 2 लाखाच्या आत जर असेल तर समजा जी रक्कम आहे ती पण पुढे सांगितलेली आहे. 2 लाखापेक्षा जास्त म्हणजे 2.5 लाख 3 लाख जर असेल तर शेतकऱ्याला 2 लाख रुपये माफ होणार आहेत, आणि पुढची वरची जी रक्कम राहिलेली आहे 3 लाख किंवा मग 3.5 लाख जी पण घेतलेली आहे ती वरची रक्कम भरायला लागणार आहे 2 लाखाच्या वरची. अशा प्रकारचा हा जी आर या ठिकाणी काढलेला आहे. त्याचबरोबर पुढे अजून माहिती आहे भरपूर. तर या योजनेअंतर्गत जे अल्पमुदतीसाठी घेतलेले आहेत अनेक बँकेकडून किंवा एक बँकेकडून, की रेग्युलर काही जण 30/9/2025 ते 31/3/2026 या वेळेत ज्यांनी
पैसे व्यवस्थित भरलेले आहेत वर्षाच्या वर्षाला, तर त्यांच्याकरिता काय आहे माहिती आहे का, 50,000 रुपयापर्यंत जे कर्जमुक्तीचा लाभ आहे त्यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अजून एक असे याच एकाच GRनुसार अनेक असे वेगवेगळे पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. एक वेळ समझोता म्हणजे OTS अशा प्रकारचं अजून एक ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये काय होणार माहिती आहे का, ज्यांची रक्कम जी आहे ती थकबाकी एकूण रक्कम 2 लाखापेक्षा जास्त आहे. आपण बघू शकता या ठिकाणी दिलेले थकबाकी 2 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे कोणत्या वेळेत, तर या मागच्या समजा 2019 ते 2026च्या वेळेस 2025-26च्या वेळेत थकबाकी रक्कम ही 2 लाखापेक्षा जास्त जर असेल तर त्यांनी प्रथम काय करायचं आहे माहिती आहे का, जी 2 लाखापेक्षा जास्त असलेली जी थकबाकी रक्कम आहे ती व्याजासह ज्या बँकेची असेल त्या बँकेत भरून टाकायची आहे. 2 लाख रुपये लाभ नंतर त्यांना भेटणारच आहे. त्याच्यानंतर 2 लाखापेक्षा जर कमी असेल तर कमी असलेली पण त्यांना ती भरायची आहे. त्याकरिता सुद्धा प्रोत्साहनपर काही रक्कम यांनी जाहीर केलेली आहे. तर आपण बघूया पुढे. तर याची जी 2 लाख रुपये किंवा मग 2 लाख रुपयाच्या वरची जी रक्कम आहे जी बँकेत भरायची आहे त्यांची पण शेवटची तारीख दिलेली आहे त्यांनी 31/3/2027 पर्यंत याची मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे ज्यांचे 2019 पासून 2025-26 पर्यंत ज्याचे कर्ज भरायचे राहिलेले असतील 2 लाखापेक्षा जास्त असतील व्याजासह, तर त्यांनी काय करायचं आहे, 31/3/2027 पर्यंत जे पण कर्ज आहे 2 लाखापेक्षा वरचं तर ते भरून मोकळं व्हायचं आहे. आणि 2 लाख रुपये म्हणजे समजा तुमचे तर ते सरकार भरणार आहे आणि 2 लाखापेक्षा वरची समजा शेतकऱ्याला रक्कम ती भरावी लागणार आहे. त्याचबरोबर समजा तुम्हाला वर सांगितलं तसं जर समजा तुम्ही रेग्युलर जर समजा पैसे घेत असाल, काढत असाल आणि भरत असाल, वेळेत भरत असाल, त्या हिशोबानं समजा तुम्हाला 50,000 रुपये 50,000 रुपये जास्त असले तर तुम्हाला 50,000 रुपये म्हणजे समजा 50,000 ते 1 लाखच्या मदत जर असेल, समजा 1 लाख रुपये समजा तुम्ही काढलेले असले कर्ज, तर त्यापैकी तुम्हाला 50,000 माफ भेटणार आहे की जे तुम्ही रेग्युलर वेळेत भरतात त्या हिशोबानं. आणि त्याची पण जी तारीख आहे ती शेवटची तारीख 31/3/2027 पर्यंत याच्यासाठी पण मुदत दिलेली आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे. त्याचबरोबर अजून आपण बघू शकता याचे जे प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी प्रोत्साहनपर जे लाभ आहे ते कधी भेटणार आहे, 2022-23, 2023-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात आर्थिक पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 मे की आपल्या 30 जून पूर्वी बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत भरले म्हणजे परतफेड केली त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यासाठी 50,000 रुपये एवढे रक्कम लाभ देण्यात येईल. अशा प्रकारची ही पण माहिती आहे प्रोत्साहनपर लाभाची की मी वर जे सांगितलं तुम्हाला ते. त्याचबरोबर अजून एक, जर समजा 50,000पेक्षा जर त्यांची जर रक्कम कमी असली, समजा एखाद्याचं 1-2 एकर शेती त्यांनी रक्कम कमी होईल 30,000 50,000च्या आत 25,000 30,000 अशी जर रक्कम जर उचलली असेल तर त्यांच्याकरिता सुद्धा अजून एक फायदा दिलेला आहे की 2023-24 24-25च्या वर्षात जर समजा एखादी अल्प पीक कर्जाचं समजा जर एखादी व्याजासह समजा एखादी 50,000च्या आत जर होत असतील तर त्यांच्यासाठी 50,000च्या आत त्यांच्यासाठी 5,000 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. तर समजा 1 लाख रुपये जवळपास असतील तर समजा तुम्हाला 50,000 रुपये फायदा होणार आहे. आणि जर समजा तुमची जर 50,000च्या आत जर असेल तर तुम्हाला 5,000 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, म्हणजे अशा प्रकारचं समजा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे असं जवळपास 2 लाखाच्या आत, 2 लाखाच्या वर, 50,000च्या आत आणि 50,000च्या वर हे अशा प्रकारे त्यांनी इथे या ठिकाणी जे प्रोत्साहनपर लाभ आहे तो लाभ या ठिकाणी दिलेला आहे हे OTSच्या माध्यमातून. त्याचबरोबर अजून जी मुख्य माहिती आहे मुख्य माहिती बघू शकता. या गोष्टीसाठी पात्र होण्यासाठी काय काय पाहिजे बघून घ्या. आपलं जे ॲग्रिस्टॅक आहे, ॲग्रिस्टॅक म्हणजे आपण जे फार्मर ID वगैरे जनरेट केलेले असतील अगोदर, तर त्यासाठी तर आपलं नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. फार्मर ID आपलं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपलं जे बँक खातं आहे ते आधारसोबत लिंक असणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे नसतील तर लवकरात लवकर करून घ्या. त्याचबरोबर समजा की कोण व्यक्ती अपात्र ठरणार आहेत, तर आपण बघू शकता की भारत पूर्व मंत्री हे मंत्री वगैरे किंवा मग समजा कोणत्या एखाद्या महानगरपालिकेचे सदस्य वगैरे, नगरपंचायतचे समजा नगरसेवक वगैरे, त्याचबरोबर केंद्र किंवा राज्य शासनाचे कर्मचारी ज्यांचे वेतन 25,000च्या वर आहेत, अशा प्रकारे समजा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सरकारी कर्मचारी सरळ यांना हे जे लाभ आहेत हे लाभ यांना मिळणार नाही आहेत सरळ. त्याच्यानंतर या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे आणि सगळं ऑनलाईन पद्धतीनेच काम करण्यात येणार आहे याचे. तर अशा प्रकारचा नवीन प्रकारचा हा GR आहे. अतिशय महत्त्वाचा असा GR आहे. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांना हा GR गेला पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल की लवकरात लवकर आपले पीक कर्ज वगैरे भरून मोकळे व्हायचं. आणि हे जर बघायचं असेल तर आपण या वेबसाईटवर बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर हा संकेतांक क्रमांक टाकला की मग समजा तुम्हाला हा शासन निर्णय वगैरे दिसून जाते. तर अशा प्रकारचा हा वाला शासन निर्णय आहे GR आहे
नवीनमध्ये. तर हा जी आर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण खाली देणार आहे. तुम्हाला जर पूर्ण वाचायचं असेल तर पूर्ण एकदा सविस्तर वाचून घ्या, पूर्ण माहिती वगैरे काय काय वाचायची असेल तर अशा प्रकारचा एकदम थोडक्यात स्पष्टपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समजण्यात काही चूक झाली असेल, बोलण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा करा. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आताच नवीनच जे पी एम किसान आहे ते पी एम किसानविषयी नवीन अपडेट आलेले आहेत, तर त्याविषयी पण नवीन व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला पुढची पण अपडेट लवकरात लवकर मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.